कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा 2 मोबाईल आणि 2 बॅटरी सापडल्या आहेत। बराकींच्या झडतीमध्ये हे साहित्य सापडलंय। मोक्का अंतर्गत शिक्षा भोगत असलेले 5 आरोपी मोबाईल वापरत असल्याचं उघड झालंय। त्याच्या विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। बलात्कार प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांचा जबाब औरंगाबाद पोलिसांनी नोंदवून घेतलाय। एका महिलेने केलेल्या आरोपानंतर पहाटे 4 वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती। शेख यांनी आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचं जबाबात म्हटलंय। या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शिरोली तरुणाची हत्या झाल्याप्रकरणी 3 आरोपींना खेड पोलिसांनी 10 तासात बेड्या ठोकल्यात। सुनील पवार, शिवा कुडेकर आणि हेमंत वाडेकर अशी या आरोपींची नावं आहेत। एकत्रित खरेदी केलेल्या जमीन व्यवहाराच्या वादातून मित्रांनीच डोक्यात दगड घालून निर्घृणपणे राहुल सावंत याची हत्या केली होती। कोल्हापूरच्या दसरा चौकातल्या तनिष्क ज्वेलर्समध्ये ग्राहक बनून आलेल्या 3 महिलांनी सोन्याच्या बांगड्या लांबवल्याची घटना समोर आली आहे। 1,80,000 किमतीच्या 2 बांगड्या लंपास करण्यात आलेली आहे। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या महिलांवरती गुन्हा नोंदवण्यात आलाय। मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या 2 आरोपींना अंबरनाथ पोलिसांनी बेड्या ठोकल्या। चोरट्यांकडून तब्बल 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या। गेल्या काही महिन्यांमध्ये अंबरनाथ उल्हासनगर परिसरात दुचाकींच्या चोरीच्या घटना घडत होत्या। सीसीटीव्हीच्या मदतीने एका संशयिताला पोलिसांनी अटक केली। चौकशीत त्याने साथीदारांची माहिती दिली। तसंच अन्य चोऱ्यांचाही छडा लागला। आरोपींपैकी एक जण अल्पवयीन आहे। हॉटेलिंग नशेखोरीसाठी ते या चोऱ्या करत असल्याचंही उघड झालंय। टिटवाळ्यातील गणपती मंदिर रोडवरती अतिक्रमण विरोधात कारवाई सुरू असताना एका किन्नरनं केडीएमसी पथकाला शिवीगाळ केली। या किन्नरचे 2 स्टॉल इथं आहेत। त्यावर कारवाई सुरू केल्यानंतर किन्नरनं शिव्यांची बरसात करत गोंधळ घातला। टिटवाळा पोलिसांनी किन्नरला समज दिल्यानंतर हा वाद मिटला। अतिक्रमण विरोधी पथकांना पोलीस संरक्षणाची मागणी आता करण्यात येते। देवी देवतांच्या नावानं यंत्रतंत्र विक्री जाहिराती प्रसारित करण्यावरती औरंगाबाद खंडपीठानं आता बंदी घातली आहे। जादूटोणा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत। या प्रकरणी कारवाईसाठी काय पावलं उचलली याची माहिती 30 दिवसात देण्याचे आदेश खंडपीठाकडून देण्यात आलेत। 2013च्या जादूटोणा कायद्यानुसार अशा प्रकारच्या जाहिराती प्रसार माध्यमांवरती प्रक्षेपित करण्यास मनाई आहे। मालेगावातील खासगी कत्तलखान्यांची महापालिका आणि पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक पाहणी केली। रक्तमिश्रित सांडपाण्याची विल्हेवाट, अनधिकृत बांधकाम, गोवंशातील जनावरांची कत्तल, फायर सेफ्टी आदींसह विविध नियम पाळले जात नसल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे आलेल्या होत्या। पाहणी दरम्यान कारखान्यांचे रेकॉर्ड तपासण्यासाठी आता नोटिसा बजावण्यात आल्या। संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावले। त्यांना 11 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहायला सांगण्यात आलंय। पीएमसी बँकेप्रकरणी वर्षा राऊत यांची दुसऱ्यांदा ईडी चौकशी होणार आहे। प्रताप सरनाईक आज होणाऱ्या ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिलेले आहेत। ईडीनं त्यांना चौकशीसाठी आज समन्स बजावलेलं होतं, मात्र आजारी असल्याचं कारण देत सरनाईक चौकशीला गैरहजर राहिले। तसं त्यांनी ईडीला लेखी कळवलंय। दरम्यान सरनाईक यांची यापूर्वी देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे। विदर्भवादी नेते वामनराव चटप आणि राम नेवले यांच्यासह 50 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। कोरोना काळातील वाढीव वीज बिलाच्या विरोधात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या निवासस्थानी मोर्चासह धडक देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता। सोमवारी काढलेल्या या मोर्चाच्या बेझनबागजवळ पोलिसांनी त्यांना रोखलेलं होतं। तिथं पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये झटापटही झाली होती। त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं। कल्याण डोंबिवलीमधील भाजप नगरसेवक आणि बिल्डर मनोज राय याला अटक करण्यात आली आहे। जागेच्या वादातून हाणामारी केल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होता। त्यानंतर 4 महिन्यांनी रायला अटक झाली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलू नका अशी भूमिका बहुतांश मंत्र्यांनी महाराष्ट्र प्रभारींकडे मांडलेली आहे। बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची चांगली घडी बसली आहे।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना प्रदेशाध्यक्ष बदलू नका असं मत काँग्रेस पक्षाच्या बहुतांश मंत्र्यांनी मांडलंय। पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी चाचपणी करतात। औरंगाबाद जिल्ह्यातील 617 पैकी 35 ग्रामपंचायत बिनविरोध झालेल्या आहेत। यात वैजापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक 9 ग्रामपंचायती आहेत। सोमवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती। त्यानंतर मंगळवारी निवडणुकीबाबत स्पष्टता आली आहे। जिल्ह्यात ग्रामपंचायतींचे 2090 प्रभाग आहेत। यापैकी 183 प्रभागामध्ये 610 उमेदवार बिनविरोध निवडून आले। आता 617 ग्रामपंचायतींमध्ये 11,499 उमेदवार रिंगणात आहेत। येवला तालुक्यातील सावर गावानं आपली 25 वर्षांपासूनची परंपरा कायम राखली आहे। यंदाही गावात ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध होतीये। सावरगाव इथं 1998 सालापासून आजपर्यंत निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत। यात समाजातील सर्व घटकांना न्याय दिला जातो। गावाच्या विकासासाठी ग्रामस्थ देखील कोणतेही हेवेदावे न ठेवता ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हातभार लावतात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला बाजूला पडलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ घेतली आहे। त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नवा नियम लागू करण्यात आलाय। कॉरिडॉरमध्ये चहा पिण्यावरती बंदी घालण्यात आली आहे। राज्य सरकारनं नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड पासून ऑफिसच्या वेळेपर्यंत शिस्त लावण्याचा निर्णय घेतलेला असताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय। सकाळी 9:30 ते 10:30 आणि दुपारी 3 ते 4 या वेळेतच चहा पुरवण्यात येणार आहे। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होत आहे। मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीनं 29 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिफारस केली। त्यानुसार हे अधिवेशन सुरू होणार आहे। 2 भागामध्ये हे अधिवेशन होणार आहे। पहिला भाग 29 जानेवारीपासून सुरू होऊन 15 फेब्रुवारीपर्यंत चालेल, तर दुसरा भाग हा 8 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत असेल। 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल। भिवंडीवाडा रोडवरती अंबाडी इथं केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली। अंबाडी रेवडी रोडवरती मोकळ्या जागेत केमिकलचा हा साठा करण्यात आला होता। आगीमुळे परिसरातील गावांना धोका निर्माण झाला होता। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग अनेक तासांनंतर आटोक्यात आणली। अशा प्रकारे अवैधरित्या ठेवलेल्या केमिकलच्या साठ्याचा मोठा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला आहे। यवतमाळच्या मुकुटबंद तालुक्यातील खडकी गावात अचानक ट्रान्सफॉर्मरनं पेट घेतल्यानं गावकऱ्यांची धावपळ झाली। महावितरणच्या डीपी ट्रान्सफॉर्मर तसंच इतर विद्युत विषयक गोष्टींच्या दुरुस्ती आणि देखभालीचा मुद्दा या आगीमुळे ऐरणीवर आलाय। खडकी गावातील रोहित्र बिघडून वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारींकडे महावितरणनं दुर्लक्ष केलं। परिणामी हे डीपी पेट घेत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। कळवा, खारेगाव, पारसिक नगर सोबतच आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, रेतीबंदर, विटावा, मुंब्रा, दिवा, कौसा, डायघर, देसाई तसंच इंदिरानगर, रूपादेवी पाडा, बागळे फायर ब्रिगेड, बाळकुंब पाडा क्रमांक 1 इथं पाणी 24 तास येणार नाही। शुक्रवारपासून जलवाहिनीची दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। 11वी प्रवेशासाठी यंदा मुंबईत कट ऑफ वाढलाय। दुसऱ्या विशेष फेरीमध्ये 21,835 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं। या विद्यार्थ्यांना 8 जानेवारीपर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत आहे। विशेष म्हणजे नामांकित महाविद्यालय मिळवण्यासाठी पहिल्या विशेष फेरीत ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतली नाही त्यांची मात्र कोंडी झाली, कारण या कॉलेजचा कट ऑफ 1 ते 10% टप्प्यात वाढलाय। एसीबीसीचं आरक्षण न ठेवता पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडणार आहे। गृह विभागानं काढलेल्या जीआरनुसार एसीबीसीतून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरवताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे। अटी आणि शर्तींची पूर्तता करणाऱ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार केला जाईल। एसीबीसीतून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारलं जाईल। हे वाढीव शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागेल। त्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। जेएनपीटी ते कळसपेकडे येणाऱ्या रस्त्याला भेगा पडल्यात आणि रस्ताही खचलाय। NH4B
बायपास मार्गावरील हा रस्ता खचल्यानं उरणच्या दिशेने येणारी वाहतूक वळवण्यात आली आहे। रस्त्यावरती उड्डाणपूल बांधण्याचं काम सुरू आहे। जे कुमार कंपनीतर्फे काम निकृष्ट दर्जाचं केल्यामुळे रस्ता खचल्याचा आरोप आता केला जातोय। अलिबागमधील भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचं काम जागतिक बँकेच्या सहकार्यानं सुरू करण्यात आलंय। मात्र अतिशय धीम्या गतीने हे काम होत असल्यानं स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। या कामाची मुदत संपली असूनही 50% काम देखील पूर्ण झालेलं नाही। त्याचबरोबर ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवले असल्यानं वाहन चालक देखील त्रस्त झालेत। कामाचं ऑडिट करावं अशी मागणी आता ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे। एसटीचे 4000 कर्मचारी अजूनही कामावर हजर झालेले नाहीत। कोरोना प्रभाव काळापासून हे कर्मचारी गैरहजर आहेत। त्यामुळे सध्या हजर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवरती कामाचा ताण वाढलाय। त्यामुळे अनेक दांडी बहादर कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची तयारी एसटी महामंडळानं सुरू केली आहे। कोल्हापुरातल्या पंचगंगा नदी प्रदूषणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे। प्रदूषणासाठी जबाबदार कंपन्यांना प्रथम टाळे ठोका आणि सर्व नियमांचं पालन केल्यानंतरच त्यांना युनिट सुरू करायला मान्यता द्या, असे थेट आदेश मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले। प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि एमआयडीसीचं पथक संयुक्तरित्या नियमित देखरेख या प्रकरणावर ठेवणार आहे। दर महिन्याला प्रदूषणाचा अहवाल देखील दिला जाणार आहे। जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसने चक्क केक कापून शहरातील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला। वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार होत आहेत। भाजपनं निवडणुकीच्या वेळी दिलेलं आश्वासन पाळलं नसल्यानं सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे। मुंबई गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी रायगडमधील पत्रकारांनी आंदोलन केलं। पळसपे फाटा इथं जांभेकर यांच्या नावाचा फलक लावून या महामार्गाचं प्रतिकात्मक नामकरण करण्यात आलं। पत्रकारांच्या पाठपुराव्यामुळे महामार्गाचं रुंदीकरण मार्गी लागलंय, पण महामार्गाला कोकणातल्या जांभेकरांचं नाव देण्याबाबत मात्र उदासीनता दिसतेय असा आरोप करण्यात आलाय। पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाफगाव इथं श्रीमंत यशवंतराव होळकर यांचा आज राज्याभिषेक सोहळा पार पडला। या सोहळ्यासाठी यशवंतराव होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते। भूषणसिंह होळकर यांनी वाड्याचं जतन आणि संवर्धन होणं गरजेचं असल्याचं सांगितलं। यासाठी राज्य सरकारनं 50 कोटी रुपये निधी द्यावा अशी मागणी पडळकरांनी केली आहे। पुण्यातील सर्व पर्यटन स्थळं, किल्ले, स्मारकं आणि संग्रहालयं आजपासून खुली करण्यात आली आहेत। जिल्हा प्रशासनानं आदेश जारी करता शनिवार वाड्याकडे पर्यटकांची पावलं वळू लागली आहेत। या काळामध्ये मास्क वापरणं, वेळोवेळी हात सॅनिटाईज करणं बंधनकारक असणार आहे। नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे। मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव लवकरच नाना शंकरशेठ टर्मिनस होणार आहे। त्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली आहे। शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत यांनी पत्राद्वारे याबद्दलची माहिती दिली आहे। सर्व संबंधित विभागांचा अहवाल आल्यानंतर त्यावरती निर्णय घेतला जाईल असं या पत्रात नमूद करण्यात आलंय। यावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवाद सुरू झालाय। तुळजाभवानीच्या 24 पुजाऱ्यांवरती मंदिर प्रशासनानं कारवाई केली आहे। कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन आणि गैरवर्तन केल्यानं 8 पुजाऱ्यांना 3 महिने प्रवेश बंद करण्यात आलाय, तर 16 पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानं तहसीलदार सौदागर तांदळे यांनी ही प्रवेशबंदी केली आहे। लॉकडाऊनच्या काळातलं वीज बिल सरकारनं माफ करावं यासाठी कोल्हापूरकर पुन्हा एकदा आक्रमक झालेत। राज्य सरकारनं वीज बिल माफ करावं या मागणीसाठी उद्या शहरात वाहन मोर्चा काढला जाणार आहे। कृती समितीच्या वतीने ही रॅली काढली जाणार असून या रॅलीमध्ये 350 ट्रक, 100 बस, 200 टेम्पो, 100 टॅक्सी तसंच 1000 रिक्षा आणि 2000 दुचाकी वाहनं सहभागी होणार आहेत। शहरातील गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा असेल। कराड तालुक्यातल्या पाल इथल्या 25 जानेवारीला होणारी श्री खंडोबा देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे। खंडोबा देवाच्या यात्रेतील धार्मिक विधी, पूजा अर्चा रूढी परंपरेनुसार करण्यात येईल। मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसारच यंदा यात्रा पार पडणार आहे। महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविक या यात्रेला दरवर्षी येत असतात, मात्र ही यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे।
देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 18,088 नव्या रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत 1,03,74,932 कोरोनाग्रस्त देशात आहेत. देशात गेल्या 24 तासात 264 जणांचा बळी गेलाय, तर एकूण बळींची संख्या आता 1,50,114 वर गेली आहे. मागच्या 24 तासात 21,314 जणांनी कोरोनावर मातही केली आहे, तर आतापर्यंत तब्बल 99,97,272 जण कोरोनामुक्त झाले. या घडीला देशात 2,27,546 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा रद्द केलाय. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांनी निमंत्रणही स्वीकारलं होतं, मात्र ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केलाय. ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊनही जाहीर करण्यात आलाय. अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचा रेकॉर्ड ब्रेक झालाय. सकाळी हाती आलेल्या माहितीनुसार 24 तासात कोरोनामुळे तब्बल 3,936 रुग्णांचा अमेरिकेत बळी गेलाय. अमेरिकेत आतापर्यंत 3,57,000 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर एकूण रुग्णांची संख्या ही 2,10,00,000 घरात पोहोचली आहे. कोरोनाचा धोका वाढल्यानं ब्रिटननंतर जर्मनीतही देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. चान्सलर अँजेला मर्केल यांनी याबाबत आदेश दिलेत. जर्मनीत कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा प्रादुर्भाव कमी होता, मात्र दुसरी लाट आल्यानंतर मृत्यूचं प्रमाण वाढलंय. त्यानंतर 16 डिसेंबरपासून जर्मनीतील शाळा, दुकानं बंद करण्यात आली आहेत. आता देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलंय. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी चीनवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोविड-19 व्हायरसचा उगम शोधण्यासाठी आरोग्य संघटनेच्या पथकानं चीनमधल्या वुहानमध्ये जाण्याची परवानगी मागितली होती, मात्र चीननं ही परवानगी नाकारली आहे. 10 तज्ज्ञांचं हे पथक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चीनला जाणार होतं. याबाबत चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लवकरच चर्चा करणार असल्याचं घेब्रेयेसस यांनी स्पष्ट केलंय. धूम्रपानावरती नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नवा नियम लागू केला आहे. वयाची अट 3 वर्षांनी वाढवून 21 वर्ष करण्यात आली आहे. सिगारेट, विडी अशा तंबाखूजन्य पदार्थांची सुटी विक्री करण्यावरही निर्बंध लादण्यात आले. विमानतळ, हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये स्मोकिंग रूमची सोय करणं बंधनकारक असणार आहे. शिवाय शैक्षणिक संस्थांपासून 100 मीटर अंतरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरती बंदी असेल. नियमांचं उल्लंघन झाल्यास 2 वर्षांचा कारावास किंवा 1,00,000 रुपये दंडाची तरतूद आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्याचं नुकसान झालंय. गुऱ्हाळघर देखील बंद पडलेली आहेत. अवकाळी पावसाचा साखर कारखान्याच्या ऊस तोडणीवर देखील परिणाम झालाय. ऊस तोडणी त्यामुळे खोळंबलेली आहे. जिल्ह्यातील अन्य रब्बी पिकांना देखील याचा फटका बसलाय. सोलापूर जिल्ह्यातील खुडूसचा केशर आंबा यंदा पोट भरून खायला मिळणार आहे. यंदा या बागेतील आंब्याच्या झाडांना मोहर आलाय. हवामान बदलामुळे राज्यात आंबा उत्पादनात घट झाली होती. तसंच लॉकडाऊनमुळे अनेकांना मागच्या वर्षी आंब्याची गोडी चाखता आली नव्हती. मात्र यंदा केशर आंब्याचं मोठं उत्पादन होतंय. इतर ठिकाणी हवामान बदलाचा फटका आंब्याला बसला असला तरी खुडूसचा केशरी आंबा मात्र बाजारात येणार आहे. स्वर्गीय मीनाताई ठाकरेंची आज जयंती आहे. मुख्यमंत्र्यांनी मीनाताई ठाकरेंना अभिवादन केलं. रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनीही स्वर्गीय मीनाताई ठाकरेंना अभिवादन केलं. अभिनेता संदीप पाठक त्याचं मूळ गाव माजलगाव इथं सन्मान करण्यात आला. आज पत्रकार दिनानिमित्त विविध क्षेत्र गाजवणाऱ्या माजलगावकरांना सन्मानित करण्यात आलं. संदीपला माजलगाव भूषण पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराच्या निमित्तानं पुन्हा एकदा माजलगावात येता आलं याचा आनंद झाल्याची प्रतिक्रिया पुरस्कारानंतर संदीपनं दिली. श्रीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात बर्फ साचायला सुरुवात झाली आहे. बर्फवृष्टीमुळे पर्यटक सुखावले असून तिथल्या पर्यटनाला चालना मिळाली आहे. तसंच फरच्या बुटांची मागणी देखील या भागात वाढलेली आहे. पर्यटनामुळे आर्थिक घडी आता सावरताना बघायला मिळते. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच थंडीविषयी एक ट्विट केलं असून सध्या त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावरती चर्चेलं जात आहे. बिग बी त्यांच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करतायत. या चित्रीकरणासाठी ते लडाखला गेले होते, मात्र तिथं
-30°C इतकी थंडी आहे, त्यामुळे त्यांना परतावं लागलंय। या सेटवरील एक फोटो त्यांनी ट्विटरवरती शेअर करत याची माहिती दिली आहे।